गेल्या अनेक दिवसापासून संघर्ष केल्यानंतर आता कुठेतरी ठाण्यामध्ये आगरी भवन होणार आहे। त्यासाठी मोठा लढा या लोकांनी दिला होता। सर्वच जण आता आज ठाण्यामध्ये राम गणेश गडकरी या ठिकाणी वनमंत्री गणेश नाईक यांना भेटणार आहे आणि त्यानुसार येणाऱ्या काळात कशा प्रकारचं आगरी समाज मंडळासाठी आगरी भवन होणार आहे हे देखील पाहणं गरजेचं। मात्र ह्या सर्वांनी आता जी जागा सुचवली ती कोणती, नेमकी कशा प्रकारे असणार आहे, कुठे असणार आहे आणि कशा प्रकारचं हे आगरी भवन असणार आहे आणि या आगरी भवनचा फायदा येणाऱ्या काळात लोकांना कशा प्रकारे होणार हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र आपल्या सोबत जोडले गेलेत सदस्य आहेत। सर, काय सांगणार, आगरी भवनासाठी कधीपासून किती वर्ष तुम्ही संघर्ष करतात? ठाण्यामध्ये जर आगरी भवन झालं त्याचा फायदा समाजाला कसा होईल? गेले 25 वर्ष आम्ही हा संघर्ष चालू आहे। आमचा 25 वर्ष ही संघटना काम करते आणि ठाण्यामध्ये इतके आगरी नेते, खासदार, आमदार, नगरसेवक झाले, सगळ्यांनी आम्हाला आश्वासन दिली, पण आम्हाला ठोस मदत आजपर्यंत कोणी केली नाही। पण हे पहिले गणेश नाईक साहेब, त्यांना आम्ही जेव्हा भेटलो आणि सांगितले की अशी अशी आमची व्यथा आहे, सगळ्यात पहिला त्यांनी बोलले तुम्ही काही चिंता करू नका, हे आगरी भवन झालं असं समजा तुम्ही। कारण आगरी भवन नसल्यामुळे हा जो सगळा समाज, आगरी समाज, जो इकडचा मूळ भूमिपुत्र, तो संपूर्ण विखुरलेला आहे। सगळा भिवंडीमध्ये आहेत, ठाण्यामध्ये आहेत, नवी मुंबईत आहेत, मुंबई मुलुंडमध्ये, भांडूपमध्ये केवढ्या तरी मोठ्या प्रमाणात आहेत, पण एकमेकाला ओळखत नाही किंवा एकमेकाजवळ येत नाही। त्यामुळे संघटना मजबूत होत नाही आहे। संघटना आज फार महत्त्वाचं आहे, कारण बघतोय आपण सगळेच आपापल्या जातींना घेऊन संघटना मजबूत करतायत आणि हक्क मागतायत। आज बाकी समाजाची 2-2 भवनं इकडे झालेली आहेत, ठाण्यामध्ये झालेत, नवी मुंबईत झाली, मुंबईत झालेत, पण आगरी समाजाचं भवन ठाण्यात, एवढ्या मोठ्या ठाण्यात एक सुद्धा नाही आहे। कारण काय त्याचं कारण काय असेल, त्याच्या मागचं काय? आणि आता स्वतः वनमंत्री हे पुढाकार घेणार आहे। त्याचं कारण असं की एकत्र नव्हते आणि नेत्यांनी लक्ष दिलं नाही आमच्याकडे। पण आज हा एकच नेता मी म्हणजे मानतो की खरोखर आगरी समाजाचा नेता म्हणजे गणेश नाईकच। त्यांनी आम्हाला ताबडतोब कबूल केलं, तुम्ही काय काळजी करू नको, ह्या वर्षीच आपण हे आगरी भवन तुमचं कसं नाही होत ते मी बघतो। त्यांनी बरेचसे 2-3 भूखंड आमच्यासाठी सिलेक्ट केलेले आहेत। आज त्याची चर्चा होईल। त्यानंतर त्याला निधी कसा द्यायचा, तो निधी पण कसा जमवता येईल काय, याचं मार्गदर्शन त्यांनी केले। बऱ्याच ठिकाणं आम्हाला आता निधी यायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आता आम्हाला असं वाटायला लागलं की आमचं स्वप्न लवकर साकार होणार आहे। नक्कीच स्वप्न साकार होणार आहे। काय वाटतं, तुमच्या काय भावना आहेत की हे स्वप्न साकार होण्याच्या मागे? खरं तर ठाणे शहर काय किंवा ठाणे जिल्हा काय हा आगरीबहुल लोकांचा जिल्हा आहे। आगरी कोळी लोकांचं मूळ स्थान असं आपण म्हणतो ठाण्याला सुद्धा। आणि थोडंसं दुर्दैव असं की आम्ही सांस्कृतिकरित्या एकत्र नव्हतो, सामाजिकरित्या एकत्र नव्हतो, पॉलिटिकली आम्ही खूप पुढे गेलो होतो। आमचे खूप नगरसेवक आहेत, खासदार असतात, आमदार असतात, पण त्यांना ही जाणीव कधी झाली नव्हती की आपलं एक भवन असावं, आपला एक शिक्का असावा, आपलं एक ठोस अशी एक मोहर असावी या शहरावर। तर त्याची जाणीव आम्हा सर्व लोकांना आहे आणि आम्ही लोक प्रयत्न आमच्या पद्धतीनं करत होतो। आता मात्र त्या सगळ्या प्रश्नांनी उचल खाल्ली आणि आदरणीय गणेश नाईक साहेब यांनी जेव्हा आम्हाला असं आश्वासन दिलं की हे होणारच, तेव्हा मग आम्हा सगळ्या लोकांना खूप उत्साह वाटतं आता। आणि आम्हाला आता खात्री आहे की वनमंत्री ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांशी बोलत आहेत किंवा एकूण पॉलिटिकली त्यांचं जे वजन आहे त्याचं वजन ते खर्च करून नक्की आम्हाला हे आगरी भवन जे सांस्कृतिकरित्या आमच्या सगळ्या आगरी समाजामध्ये इतके कवी, इतके लेखक, इतके संगीतकार, इतके दिग्दर्शक, नाटककार हे सगळे आहेत, तेव्हा त्यांच्यासाठी असं भवन असणं ही खूपच महत्त्वाची गोष्ट आहे। तर ते होईल या निमित्तानं असं वाटतं। महत्त्वाची गोष्ट आहे। काय महिला आहेत त्यांच्याकडनं देखील आपण जाणून घेणार आहे। एक वेगळाच आनंदाचा क्षण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। हो, आगरी भवन झालं तर आम्हाला खरोखर खूप खूप आनंद होणार आहे आणि नक्कीच व्हावं अशी खूप इच्छा आहे आणि सगळ्यांच्या सदिच्छा आणि देवाचे आभार पण आम्ही नक्कीच मानू या बाबतीत। नक्कीच, काय तुमचं मत? आगरी भवन तर हे व्हायलाच पाहिजे, कारण त्याने बरेचसे प्रश्न सुटतील आणि आपल्याला सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी ते उपलब्ध होईल। आणि त्या ठिकाणी पाहिलं तर आगरी भवनासाठी आता या ठिकाणी स्वतः हे सर्व आगरी समाज जे आहे ते आता गणेश नाईकांना भेटणार आहे। येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात केंद्रबिंदू असणाऱ्या ठाण्यामध्ये या ठिकाणी आगरी भवन कशा प्रकारे होणार आहे, त्यासाठी कशा प्रकारचा निधी या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार ते देखील पाहणं गरजेचं। मात्र सर्वच समाज आता येणं गरजेचं असं देखील त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात आता आगरी भवन व्हावं अशी देखील त्यांची इच्छा आहे आणि त्यामुळे येणाऱ्या 1 वर्षामध्ये हे आगरी भवन कशा प्रकारे तयार होणार ठाणेकरांसाठी हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। त्यामुळे अथर्व गणेश सोरा, TV9 मराठी, ठाणे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.